आणि त्यांनी ड्राईव्ह करण्याचं काम केलं. आणि तुम्ही बघितलं असेल का एका कॉन्क्लेव्हमध्येच त्यांना सांगितलं की हे जरी देखील तुम्ही उपमुख्यमंत्री आहात पण बाय डिफॉल्ट तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून लोकांना असं वाटतं. आणि ते हसून बोलले की हे वाटते, हे चांगली गोष्ट आहे पण समाधान पण आहे, म्हणजे काय चुकीचा अर्थ घेऊ नका. तर हे दिसत होते. आता त्यांच्यासमोर पण कसोटी राहणार आहे ह्या दोन्ही पक्षावरती की ही एवढी मोठी संख्या मिळाल्यानंतर पुढे ही लढाई त्यांच्यामध्येच हळूहळू सुरू होईल की काय. आणि स्पेस ह्यांची पण आपल्याला भरून काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल, कारण स्वबळावरती प्रत्येक पक्षाला वाटतं आणि ते मला वाटते अयोग्य अशातला भाग नाही. ते करण्याचा प्रयत्न होईल की नाही एक. दुसरी, शिवसेनेला पण सावध भूमिका घ्यावी लागेल की कारण जर ते आमच्यापासून फारकत घेऊ शकतात म्हणजे शिवसेनेसारख्या पक्षामध्ये त्या काळामध्ये, मग हे ह्यांच्यावर पण का घेऊ नये. मग ती इनसिक्युरिटी ही राहणारच आहे ते. पण कुठचाही पक्ष असा संपत नसतो, ह्याच्यातून शिकून पुढे आपल्याला जावं लागतो. हे खरं आहे. मात्र जो लोकसभेला ॲडव्हान्टेज मिळाला होता, उद्धव ठाकरेंच्या बद्दल ॲड एक करायचं की मला असं वाटलं की थोडं मला असं माझं वैयक्तिक मत झालं की मॅनेजमेंट चुकीचं झालं असं म्हणायला अयोग्य होत नाही. त्यांनी या अगोदर या सर्व गोष्टी करून मिरून घेऊन त्यांना इंट्रोड्यूस करायला पाहिजे होता किंवा ती बोलणी करून केलं असं. तर भले आमचे वैचारिक त्यांच्याबद्दलचे मतभेद आहेत, विरोधात आहेत, पण एक चांगला कार्यकर्ता ठाकरे कुटुंबातला जो येऊ पावत होता, जसं आदित्यजींना आम्ही सर्वांनी साथ दिली माझ्यासारख्याने, त्यावेळी त्याच्यातलं आहे सर. त्याला त्याची इन्कमिंगच मला असं वाटते आणि टायमिंग चुकली कुठेतरी असं झालेलं आहे. कारण आम्हाला पहिल्या दिवशीपासून आमचा कॉन्फिडन्स होता का महेश सावंत हा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यालाच उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून आज नाही तर गेल्या 6 महिन्यापासून आम्ही वर्किंग करत होतो. आणि अवघ्या 15-20 दिवसामध्ये एक उमेदवार म्हणून घेऊन ते जे लोकांसमोर गेलेत तर त्याचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. आणि हेही मान्य करता येणार नाही की ज्यांची बिनशर्त साथ या लोकांनी घेतली होती, आज बिचाऱ्यांसाठी म्हणजे काय म्हणतात ते शर्टाचा रुमाल पण द्यायची तेवढी दानत का दाखवली गेली नाही, हाही त्या मनसेच्या कार्यकर्त्यांना नेत्यांमध्ये हा प्रश्न निर्माण राहणारच आहे. नाही, ती दानत भाऊ आम्ही दाखवू, चिंता करू नका तुम्ही मनसेची काळजी दाखवली का नाही तर एवढं मनसेची त्या कुटुंबातला एक व्यक्ती आज काळजी करण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने होणं, उबाटाची काळजी, तिसऱ्या नंबरला जाणं हे काय उबाटाची काळजी करण्याची आवश्यकता आहे. भाऊ मी एक सांगेन, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं की आपण नेहमी वारसदार कोण, बाळासाहेबांचे विचार कोण. त्यांनी सिद्ध केलं. याचं कारण काय तर त्यांचं परिश्रम घेणारे आमदार होते. भाऊ मी शिवसेनेतनं आलो, मला शिवसेनेची कार्यपद्धती माहीत आहे. शिंदे साहेबांबरोबर जे आमदार गेले किंवा जे कार्यकर्ते आहेत ते बाळासाहेबांच्या शाखेसारखी समाजकारणाचं काम करायला लागले. त्याच वेळेला तुम्ही कॉर्पोरेट बनायला लागला. भाऊ माझं तुमच्या असताना बोललो भाऊ, त्याच्यामुळे. आणि शिंदे साहेब हा रात्रंदिवस ॲक्सेसेबल असणारा मुख्यमंत्री होता. उद्धवजी असताना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट करतो. ते मंत्रालयात किती वेळा गेले, बैठका किती घेतल्या. भाऊ झालेलं आहे आपल्याला परत नाही, मी नाही करा ना, मला माहीत नाही अगोदर काय विश्लेषण झालं ते. मी भूमिका सांगतोय. त्याच्यामुळे शिंदे साहेब इझी अवेलेबल, कार्यकर्त्याचा फोन घेणं, त्याला ताकद देणं, विकासाची कामं करणं. दुर्दैवानं तुम्हाला संधी असताना ते जमलं नाही भाऊ, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाला फितवण्याचं काम केलं मोठमोठ्या नेत्यांनी. तुम्ही का नाही, तुमचं सरकार असताना तुम्ही काय भूमिका निभावलीत. म्हणजे देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळला गेला नाही. नाही त्याच्यामुळे नाही, माझं झाल्यावर त्यांना देणार नाही तर मग आम्ही असं थांबरे तुमरे करायला लागेल. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही तुमच्या फडणवीसांनी तयार केलं आणि ओबीसीच्या आरक्षणाला तुम्हाला कोणी, तुम्ही जरांगेला तयार केलं, तुम्ही जरांगेला तयार केलं. मराठा समाजाला आवडलेलं नाही. देवेंद्रजींच्या आई बहिणीवरनं शिव्या देणार, त्यांच्या पत्नीवर बोलणार, त्यांना खुना मारेकरी बोलणार, त्यांना टरबूज बोलणार, हे महाराष्ट्राला आवडत नाही. आम्ही जे 2 वर्षामध्ये केलं म्हणून तर आम्हाला लोकसभेमध्ये एवढ्या लोकांनी संधी दिली. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्हला भाऊ यश मिळालं म्हणजे तुम्ही आणि आम्ही दुरुस्त झालो ना. आम्ही लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या. तुम्ही अजून आम्हाला दुष्ण देताय. कटेंगे आमचं हे चुकलं, आमचं ते योग्य चुकलं, होतं, आम्ही दुरुस्त करू. हे बघा,
आज त्या त्याच्यानंतर मग ठिकाणी तुम्हाला आम्हाला काय मतदान दिलं. हम एक आहे म्हणून सेफ बोलावं लागलं आम्ही त्या ठिकाणी आणि मतं- शेवटचं तर कर झाली एक नाही दिवस अगोदर केलं धर्मयुद्ध. हम एक आहे तो म्हणजे सेफ आहे हे भूमिका लोकांनी घेऊन आपण मानलं. या राज्यामध्ये जाणार आहोत. या देशाला आता एकात्मतेची तुम्हाला गरज आहे. कौल मिळालेला आहे आमच्या उणीवा तुम्ही गुंड्यापेक्षा उणीवा दुरुस्त करण्याची मानसिकता काही ठेवा. गरज नाहीये. आम्ही माझे करू. हात तुम्ही- जोडून विनंती तुम्ही काही आहे गरज संजय नाही. राऊतना पहिली पट्टी तोंडावर लावायला तुम्ही सांगा. काही गरज ते नाही. तुम्हाला घेऊन डुबलेत, त्याच्यावर राष्ट्रवादीला घेऊन डुबलेत अजून प्रकरण आणि निघाले आमचा आम्ही बिचारे बोलू. सचिन आणि सावंत अजून आमची- या दोघांनी मिळून तुम्हाला पकडलं. कशाला तुम्हाला गेला. संजय लोकशाहीमध्ये राऊतांच्या पक्ष तोंडावर राहिले कशाला पाहिजेत. पट्टी लावायची? लोकशाहीमध्ये भाऊ विरोधी पक्ष सुद्धा राहिले पाहिजे. आज असं वाटतंय की विरोधी पक्ष नेता पण व्हायला जसं केंद्रात झालं होतं, विरोधी पक्ष नेत्या एवढी तरी संख्या राहू दे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. दरेकरांचं झालं असेल तर मला बोलायचंय, याच्या तोंडावर पट्टी लाव, त्याच्या तोंडावर अगदी पट्टी एक लाव, म्हणजे सगळ्यात विरोधी